आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मुंबईत पूल कोसळून 6 जण ठार, 34 जखमी। माजी सैनिकांच्या कुटुंबांवर झाला विषप्रयोगाचा प्रयत्न। दापोली येथील वृद्धाला 3.5 लाखाचा गंडा आणि जिल्ह्यात 13 कोटींची थकबाकी, सरकारी कार्यालयांचा समावेश। आता पाहूया सविस्तर वृत्त। छत्रपती शिवाजीराजे रेल्वे टर्मिनस येथील दादरच्या दिशेला असलेला पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी 7:15च्या सुमारास कोसळला। हिमालय पूल असं नाव असलेल्या या पुलाचं लोखंडी अँगल तुटल्याने पुलावरील निम्म्याहून अधिक भाग पडला। ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला तर 34 जण जखमी झालेत। मृतांमध्ये 3 महिलांचा समावेश असून तिघही जीटी रुग्णालयात नर्स होत्या। अंधेरीच्या गोखले पूल दुर्घटनेनंतर काही महिन्यातच हा पूल कोसळल्याने पुन्हा एकदा रेल्वे पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून टाइम्स ऑफ इंडिया इमारत आणि अंजुमन इस्लाम शाळेच्या दिशेने बाहेर पडलेला पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी कोसळला। त्यामुळे पुलावरून येणारे जाणारे प्रवासी खाली पडले। वाहतूक पोलीस, मुंबई पोलीस, अग्निशमन दलाचे जवान तसेच पालिका आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केलं। या दुर्घटनेत अपूर्वा प्रभू, रंजना तांबे, सारिका कुलकर्णी, तपेंद्र सिंग, जाहिद खान आणि मोहन कायगडे अशा 6 जणांचा मृत्यू झाला। अपूर्वा प्रभू आणि रंजना तांबे या जीटी रुग्णालयातील परिचारिका होत्या। चिपळूण तालुक्यातील शिरळ मोरेवाडी येथील माजी सैनिकाच्या घराचा दरवाजा उघडून घरातील विविध धान्याच्या पिठासह तेल मिठामध्ये विषारी पावडर टाकून या कुटुंबाला जीवे मारण्याचा प्रयत्न झालाय। हे कुटुंब बाहेरगावी गेले असता अज्ञाताने हे कृत्य केले। दीपाली महाडिक यांनी बुधवारी पोलीस ठाण्यात तक्रार दिली। महिनाभरापूर्वी दुर्घटना घडण्यासाठी त्यांच्या घरातील गॅसही सुरू ठेवण्यात आला होता। महाडिक यांचे सासरे कैलासवासी रघुनाथ महाडिक हे माजी सैनिक होते। दीपाली महाडिक यांच्यासह कुटुंबात पती, 2 मुलं आणि सासू आहेत। 13 फेब्रुवारीला घरात कुणीही नसताना अज्ञाताने मागील दरवाजा उघडून गॅस सुरू करून ठेवला होता। दापोली शहरातील एका 62 वर्षीय वृद्धाची अज्ञाताने ऑनलाईन फसवणूक केली आहे। बनावट एटीएम कार्ड वापरून त्याच्या खात्यातून तब्बल 2,70,000 रुपये लांबवल्याचा प्रकार उघडकीस आलाय। नाथो मोहन जयस्वाल यांच्या स्टेट बँकेच्या बचत खात्यामधून 29 जानेवारी 2018 ते 6 जानेवारी 2019 या कालावधीत अज्ञात व्यक्तीने वेळोवेळी तब्बल 2,70,000 काढले। ही रक्कम बिहारहून काढल्याचं पोलीस तपासात पुढे आलंय। या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल लाड करतायत। वीज चोरी, वीज बिल थकबाकीत राज्यात शेवटच्या क्रमांकावर असलेला जिल्हा म्हणून रत्नागिरीची ओळख निर्माण झाली होती। मात्र गेल्या वर्षभरात ही ओळख मागे पडत चालली आहे। जिल्ह्यात वीज बिलांची 13 कोटींची थकबाकी आहे। वर्षभरात वीज ग्राहकांकडील थकबाकीची रक्कम तब्बल 10 कोटींनी वाढली आहे। थकबाकीची रक्कम मोठ्या वाढल्याने सरकारी कार्यालयास उद्योग, घरगुती वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश वरिष्ठ कार्यालयाने दिले। महावितरणचा सर्वात मोठा थकबाकीदार असलेल्या BSNLच्या कार्यालयासह मोबाईल टॉवरचे वीज कनेक्शन तोडण्यात आले। याचा फटका मोबाईल ग्राहकांना बसलाय तर BSNLचं नेटवर्क आणि इंटरनेट सेवा काही भागात बंद झाली आहे। वर्षभरात वीज बिल थकबाकीदारांच्या संख्येत फार मोठी वाढ झाली आहे। मार्च 2018 मध्ये वीज बिलांची थकबाकीची रक्कम केवळ 3 कोटी 11 लाख इतकी होती, परंतु 11 मार्च पर्यंत वीज बिलाची थकबाकीच्या रकमेत तब्बल 10 कोटींनी वाढ झाली आहे। सद्यस्थितीत जिल्ह्यात वीज बिलांची थकबाकीची रक्कम 12 कोटी 93 लाख इतकी आहे। युवासेना महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत दादांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून दापोली तालुक्यातील टेटवली येथील जाधववाडी, पालकरवाडी येथील ग्रामस्थांनी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर, भगवान घाडगे, महिला तालुका संघटिका दीप्ती निखारगे, प्रभाकर गोलांबडे, श्रीपद पवार, भारदे गुरुजी, शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। खेड येथील श्री हनुमान मित्र मंडळाच्या वतीने 20 ते 25 मार्च 2019 या कालावधीत शिमगा उत्सव साजरा करण्यात येणार आहे। यामध्ये बुधवार दिनांक 20 रोजी रात्री 11 वाजता हुताशनीची प्रेतयात्रा, 21 ते 24 रोजी रात्री श्री हनुमान मित्र मंडळातर्फे चित्ररथाची सवाद्य मिरवणूक तसेच 25 रोजी रंगपंचमी चित्ररथाची मिरवणूक राष्ट्रीय मारुती मंदिराकडून निघणार आहे। या शिमगोत्सवासाठी शांतता कमिटीची स्थापना करण्यात आली आहे। खेड शहरातील सर्व व्यापारी आणि शिमगा उत्सव प्रेमींनी आपली दुकाने आणि घराजवळ विद्युत रोषणाई करावी अशी विनंती करण्यात आली आहे। खेड दापोलीपासून 35 किलोमीटर अंतरावर असलेलं उन्हवरं हे गाव जरी पर्यटन स्थळ असलं तरी येथील लोकांना बाजारहाट करण्यासाठी खेड किंवा दापोलीत यावं लागतं। येथील लोकांना बाजारहाट करणं फार खर्चिक आहे।
उनवरं हे गाव पांगारीपासून भडवळे पानवळ या गावांना मध्यवर्ती ठिकाण असल्याने या ठिकाणी 17 मार्च पासून आठवडा बाजार सुरू होतोय। यामुळे येथील आणि परिसरातील ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार आहे। हा आठवडा बाजार सुरू होत असल्याने येथील ग्रामस्थांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। ग्राहक हा बाजारपेठेतील राजा आहे। बाजारातील आर्थिक उलाढाल आणि खरेदी विक्रीचा तो केंद्रबिंदू आहे। पण जागतिकीकरणातील स्पर्धात्मक युगामध्ये ग्राहकाची विविध प्रकारे फसवणूक होत असल्याने ग्राहकांनी सजग राहण्याची आवश्यकता आहे, असं प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कोकण प्रांत सदस्य श्रीकांत चाळके यांनी केलं। 15 मार्च या जागतिक ग्राहक दिनानिमित्त खेड तहसीलदार कार्यालय आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत खेड यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात श्रीकांत चाळके उपस्थित ग्राहक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते। कशा प्रकारे ग्राहकांची फसवणूक केली जाते तसेच ऑनलाईन जाहिरातीद्वारे ग्राहकांचं शोषण केलं जाते या विरोधात ग्राहक पंचायतीने दंड थोपटलेत। कोणा ग्राहकावर अन्याय झाला तर त्यांनी थेट ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्याकडे संपर्क साधण्याचं आवाहन श्रीकांत चाळके यांनी केलंय। यावेळी खेडचे तहसीलदार शिवाजी जाधव यांनी फसव्या जाहिरातींना ग्राहकांनी बळी पडू नये तसेच आवश्यकता असल्यास आमच्याकडे संपर्क साधण्याचं आवाहन केलंय। यावेळी ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्या श्रीमती अलका विंचू यांनी ग्राहक गीत सादर केलं। पंचायत समितीचे आरोग्य विभागाचे अधिकारी संतोष सुर्वे यांनी आरोग्य विभागाच्या कर्करोग तपासणी मोहिमेबाबत मार्गदर्शन केलं। तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये विनामूल्य आरोग्य तपासणी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। या प्रसंगी खेडचे नायब तहसीलदार मंगेश आंबेकर, ग्राहक पंचायतीचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रकाश वैद्य, तालुकाध्यक्ष संतोष मेहता, सचिव आबा निकम, कोषाध्यक्ष इक्बाल फकी, उपाध्यक्ष यशवंत पंडेरे, संतोष येलवे, सचिन गोवळकर, ग्राहक कार्यकर्ते राजेंद्र दळवी, तालुक्यातील व्यापारी, रास्त धान्य दुकानदार उपस्थित होते। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक श्रीकांत चाळके यांनी केलं तर उपस्थितांचे आभार संतोष येलवे यांनी मानले। फयानसारख्या वादळात किनारी भागातील वीज पुरवठा खंडित होतो। वादळामुळे वीज वाहिनीवर झाडे कोसळल्याने पुन्हा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी मोठा कालावधी लागतो तर यासाठी मोठा खर्च येतो। हा प्रकार टाळण्याबरोबरच किनारी भागात येणाऱ्या पर्यटकांना वीज नसल्यामुळे त्रास होऊ नये यासाठी रत्नागिरी शहराच्या किनारी भागात भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याचा प्रस्ताव महावितरणने तयार केला आहे। किनारी भागातील 3 शहरांमध्ये प्रायोगिक तत्वावर ही योजना राबवण्यात येणार आहे। यामध्ये रत्नागिरी शहराचा समावेश करण्यात आला आहे। रत्नागिरी शहरातील वीज वाहिन्या भूमिगत टाकण्यासाठी महावितरणने तयार केलेल्या तब्बल 94 कोटीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून काही महिन्यांनी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे। तालुक्यातील धवडे येथील रहिवासी आणि भरणे शिंदेवाडी येथील सरस्वती पेट्रोल पंपचे मालक दत्ताराम शेठ जाधव यांचं आज दुपारी 12:30 वाजता भरणे शिंदेवाडी येथील निवासस्थानी निधन झालं। त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी 11 वाजता भरणे शिंदेवाडी येथून निघणार आहे। हरिवचन पंडित दत्तू शेठ जाधव हे गणेश अनंत जाधव यांचे आजोबा होते। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मुंबईत पूल कोसळून 6 जण ठार, 34 जखमी। माजी सैनिकाच्या कुटुंबावर झाला विषप्रयोगाचा प्रयत्न। दापोली येथील वृद्धाला 3.5 लाखांचा गंडा आणि जिल्ह्यात 13 कोटींची थकबाकी, सरकारी कार्यालयांचा समावेश।